बोल गुड मॉर्निंग. हे मित्र, सुरत 290 किलोमीटर आहे इकडून, वडोदरा 430 आणि अहमदाबाद 530. फाउंटन हा इकडे चार्जर आहे आणि इकडे वॉशरूम पण आहे ना, व्यवस्थित आहे. ऍक्च्युली हे आता आहे ना सुरत मध्ये आहे आणि हा हायवे इकडेच गाडी चार्जिंगला आहे. 60 आलो त्या नमस्कार मंडळींनो. आदित्य. काही झाडी, काही डोंगर. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो सगळी तयारी करता करता वेळ झालाच आणि आता वाजले 10:30 आणि सानिध्यला पण फ्रेम मध्ये यायचंय ना. सानिध्य बोल गुड मॉर्निंग. हे बघा 10:30 वाजले निघता. ओके, आता निघावंच लागेल कारण याच्यापेक्षा उशीर केला तर हायवेला वगैरे खूप वेळ होईल. तो रॅन्डमली डायरेक्ट कशीच आम्ही प्लॅन केली पिकनिक गुजरातला. हे हाय गुड मॉर्निंग. सो फायनली ना आम्ही आमच्या इकडे बोल गुड मॉर्निंग. सो आता आम्ही निघालो. तो आता आम्ही कुठे निघालो अनिद्या? ट्रेन मध्ये नाही, आपण गाडीने चाललो गुजरातला. गुजरातचे विविध दुसरे टुरिस्ट प्लेसेस आहेत. एक्झाम्पल स्टॅच्यू ऑफ युनिटी, साबरमती आश्रम मी पण नाही बघितलं. स्टॅच्यू ऑफ युनिटी खूप अगोदर बघितलेलं, तर तिकडे विजिट करू. ओके, ॲक्च्युली मेन रिझन आहे की सानिध्याची सुट्टी पण आहे आणि आमच्या दोघांचा वर्कलोड एवढा झाला होता की थोडासा रिलॅक्स पाहिजे 1-2 दिवसासाठी. कारण दिवाळीमध्ये पण कामच करत होतो मी. माझी तर अशी हालत झाली होती की दिवाळीच्या दिवशी सुट्टी असून पण त्या दिवशी मी काम करत होतो. त्यामुळे थोडंसं रिलॅक्सेशन पाहिजे होतं. हे मित्रांनो, क्विक अपडेट. 100% बॅटरी आहे आणि 13,516 किलोमीटर झाले. आता AC चालू केले. AC ऑफ केली तर 248 दाखवते, पण मोस्टली AC चालूच राहणार. त्याच्यामुळे AC ऑफचा काहीच पकडायचं नाही आपण रेंजचा. सो 223 किलोमीटरची रेंज दाखवते, पण ती आहे ना व्हॅरी होणार, तेवढी तर भेटणार नाही कारण पहिले 10% जास्तच कमी होते. तर 13,516 वरती स्टार्ट करतो आपण. आम्ही निघालो. ओके, सो आता आहे ना एकदा मॅप लावतो. आम्हाला फर्स्ट डेस्टिनेशनला पोचायचं जिथे चार्जिंग पण करेल आणि नाश्ता वगैरे पण, नाश्ता किंवा जेवणाचाच वगैरे काहीतरी बेत करेल कारण नाश्ता ऑलमोस्ट झालेला आहे. आणि सानिध्याची ना खरे हे बघा डोळा मारतोय, हे करतोय. ठीक आहे, चला आता ऑन द वे बाकी काय काय गोष्टी दिसेल ना त्या दाखवत जाईल. तर हा माझा सेटअप आहे ना, ज्याच्यामध्ये आपण चेंज करत जाऊया. आपल्याला अँगल पण चेंज करता येईल. काय आलं आहे ना, TPMS चा अलर्ट आला. ऍक्च्युली तो TPMS चा होता पण कन्फर्म केला. ट्रिपच्या सुरुवातीलाच अलर्ट आला, त्याच्यामुळे इमिजिएटली चेक केला. आता रिसेट केला, तो गेला अलर्ट. बंद चालू पण केला होता, मग गेला तो अलर्ट. बरं आला, म्हणजे एक नॉर्मलच अलर्ट होता तो. तर हा एक अपडेट म्हणून सांगितलं. सो मित्रांनो, पहिला जो टोल होता मुरुडचा तो तर आम्ही स्किप केला कारण आता तिकडे टोल
अजून आहे ना आपल्याला आता कुठे कुठे टोल माफी आहे महाराष्ट्रात ते एकदा सांगतो. आणि मग गुजरातमध्ये डेफिनेटली तिकडे टोल आहेत, मग तिकडे तर द्यावाच लागेल टोल, आणि किती देईल ते पण. आता आम्ही आहे ना कायमुख, ठाणा कायमुखच्या पुढे आलोय. ओके, तर रोड इथे खराब आहे, त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू जाता येतं. हे रोड एकदम खराब आहेत. हे काय रोडची हालत, सगळ्याच गाड्या तशा हळूहळू हळूहळू चालल्यात. हे काय गाडी बघा हलते ना, तर ही अशी हालत आहे सध्या ह्या रोडची. रोड काय एवढा व्यवस्थित नाही आहे. ठीक आहे, आता काय टोल नाही आहे त्याच्यामुळे अशा रोडला आपण बेअर करू शकतो. अगोदर हेच रोडचे पैसे पण द्यावे लागायचे. ओके, आणि अजून आपल्याला 105 किलोमीटर जायचं आहे, ज्यावरती चार्जर आहे, पण रेंज आहे 177ची. तर मला वाटत नाही की आपण 105ला तिकडे चार्जिंग करू. आपण थोडं पुढे जाऊ, आणखीन 30-40 किलोमीटर पुढे जाऊन तिथे चार्जर शोधू, कारण त्या रोडला कंटिन्यू चार्जर आहेत. हे का सुरत 290 किलोमीटर आहे इकडून, वडोदरा 430 आणि अहमदाबाद 530. आता आहे फाउंटनला, हा फाउंटनचा ब्रिज. हा ब्रिज झाल्यामुळे हे काही हॉटेल फाउंटन आहे ना, हा फेमस होता, तो पण फेमस होता. सो आता ब्रिज झाल्यामुळे ना इकडे ट्रॅफिक खूप बऱ्यापैकी मॅनेज झाले. ओके, आणि हे लोक झोपलेत. आणि हा मी ओके, आत्ता 11:45 झाले. ओके, आता इकडून निघायला पाहिजे. हे बघा इकडे खाडी आहे, ही आपली मीरा रोड भाईंदरवाली खाडी आहे ना, पूर्ण खाडी आहे हा एरिया. आय होप दिसतोय इकडून. हा इंडस्ट्रियल एरिया. आणि इकडे डोंगर, हा राईट साईडला ठाणे खाडी, आणि हा इकडे इंडस्ट्रियल एरिया. सो आमचा पहिला टोल दिसतोय, हा फर्स्ट टोल आहे. आणि ठीक आहे, हा ट्रकच्याच मागे जातो. ट्रकच्या नंतर कोण नाही ना, मग आपला नंबर लागेल. तो आता इकडे किती टोल आहे, फास्टॅग वरतून कळेल की किती टोल आहे. आपण गुजरातमध्ये एंट्री मारली त्याच्यानुसार वगैरे आहे ना, झाला टोल फास्टॅगने वगैरे केलंय. नाही अजून, ते हे बघत होतो की फास्टॅगने किती लागतो वगैरे, पण चालू आहेत भरपूर ठिकाणी. हे बघ, गुजरातवरून इकडे येताना पण चेकअप करतात आहेत. हा लास्ट टोल आहे महाराष्ट्राचा गुजरात बॉर्डरवरचा, म्हणून चेकअप पण चालू आहे असं वाटतं मला. का माहितीये, कारण इलेक्शन आहे ना, आणि इलेक्शनमुळे गुजरातवरून इकडे गाड्या येतात. अजून नाही, अजून तरी गुजरात हे नाही सुरू झालंय, अजून बाकी आहे. बंद कर म्हणजे प्रॉब्लेम नाही. सायली मी बोलतोय ते बघ, डोंगर बघा, थोडं वरती घे असं. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा सुटल्यावरती मस्त एकदम गुजरातमध्ये सातपुरा ना, सातपुरा वाल्या त्या गुजरात सुरू झालेल्या ऑलरेडी. सापुतारा, हा बरोबर, सापुतारा वाल्या, तर त्या सुरू झालेल्या आहे. आणि त्याच आहेत, हे काय समोर पण वगैरे पूर्ण दिसतात त्याच. आता वाजलेत, आम्ही 1:54ला पोहोचेल बाय मॅप. 38 किलोमीटर बाकी आहे, पण अजून पुढे जाईल कारण रेंज आहे 115ची. मग 38 पेक्षा आणखी 30-40 किलोमीटर पुढे जाऊन हॉटेल जिथं असेल तिथे, म्हणजे 2:30च्या दरम्यान एक जेवणासारखं पण होईल. असं करता येईल, छान आहे. सो मित्रांनो, हा आहे सेकंड टोल बघा. आणि सेकंड टोल आता याची किती प्राइस आहे ते इकडं ह्याच्यावरतीच कळेल. नाही माहिती,
टोलचं हे दिलंच नाहीये की किती पैसे आहेत वगैरे काय चार्जेस. आणि काय मोस्टली 40-50 छोटेवाले 40-50 असे असतात, 50 रुपये 60 रुपये 80 रुपये. आणि आता आपल्याला कळेल, इथे गेल्यावरती कळेल. सो ॲक्च्युली आहे ना, मागचे दोन्ही टोल होते ना, हा जो टोल आहे हा चारोटीचा आहे, हा पण महाराष्ट्रात आहे. आणि अगोदरचा पण टोल होता तो पण महाराष्ट्रात आहे. जो आतापर्यंत महाराष्ट्रातच आहे. ते दोन्ही टोल आहे ना महाराष्ट्रातलेच टोल आहेत. अगोदरचा टोल खानिवडेला 75 रुपीज लागला आणि आता ह्या टोलला 65 रुपीज लागला. सो पहिला स्टॉप हे दोन्ही टोल पहिला तिकडेच stop आहे ना, आहेत महाराष्ट्रामध्ये. हॉटेल भिला त्याच्यामुळे गेट अजून इथे घेतला. अजून आता गुजरातची ॲप बॉर्डर तो एक मागे दाखवतो तिथे न घेता इकडे घेतला. 15-20 किलोमीटर पुढे घेतला कारण इकडे अदानीचा आहे दाखवतो. अजूनही महाराष्ट्रामध्ये आहोत. हा चार्जर आहे आणि इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम पण आहे ना व्यवस्थित आहे. आणि ऍक्च्युली हा फास्ट फूड वगैरे हॉटेल पण आहे त्यांचं आणि फास्ट फूड वगैरे प्युअर व्हेज आहे. आणि लहान मुलांना खेळायला गार्डन वगैरे पण आहे. तर आपण आहे ना इथे 28% बॅटरीवरती पोहोचलो. आता 34% झाले, बॅटरी 35 झाले. मी यावेळी काय केलं, MGची ई हब म्हणून एक ॲप आहे, त्या ॲपवरूनच आहे ना हे केलं आहे. आता त्या ॲपवरती पैसे अपलोड करायची गरज नाही लागली अजून, पण मे बी जर अपलोड केले ना तर मे बी त्याचं बिल जर येत असेल तर मग ते आपण डायरेक्ट भरू. तर याचे 17 किलोवॅट आहे अदानी गॅसचा. याच्याच बाजूला आहे ना जिओचा पंप आहे. हा बघा, हा जिओचा पंप आहे. तिथे पण चार्जर आहे पण त्याचे 20 होते, तर 3 रुपयाचा डिफरन्स होता त्याच्यामुळे हा. किंवा डायरेक्ट आहे ना अदानीच्या ॲपवरून पण आपण करू शकतो. तर ही स्टेप्स आहे अदानीची. तर मी ही ॲप पण डाउनलोड केले, पण मला आहे ना ही जरा ई हबवाली इझी वाटली कारण ते अदानीची काय बोलतात लोडिंगच होत होती, त्याच्यामुळे ही बेटर वाटली. पटापट झाली याच्यामध्ये स्टार्ट. ओके, कारण याच्यावरती सगळ्यांसोबत त्यांचा टायअप आहे ना, तेव्हा लवकर लवकर होतो. आणि चार्जेस आता मी बघेल चार्जेस सेम आहे का, कारण याच्यावरती 17 रुपये दाखवत होते आणि अदानीच्या गॅसवरती किती दाखवतो ते पण बघायला पाहिजे. तर आता हॉटेलमध्ये जातो कारण वाजले तर 2:15 झाले, 2:20 झाले इकडे. तर आहे ना जेवण पण थोडं 2:30 झाले. हे बघा, तर इथं खायला पण पाहिजे जेणेकरून बघायला पुढे पण हे करत. तोपर्यंत आपली गाडी पण चार्ज होईल. ओके, तर चांगला ॲम्बिशन्स आहे. त्याच्यामुळे ना ठाण्यावरून कांजूरवरून आलो ना तर पहिला स्टॉप जर टियागो EV वगैरे आहे ना, जर 150 किलोमीटरच्या रेंजमध्ये यायचं झालं तर हा पहिला स्टॉप चांगला आहे. ते इकडे आहे ना, इकडे लहान मुलांना खेळायला गार्डन वगैरे पण. त्याचा फेवराईट पापड आला आणि तर खुश झाला त्याच्यावरतीच पापड वगैरे खायला. ओके, आता बसलोय आम्ही जेवायला. भाजी आणि हे वगैरे ऑर्डर केलं. एक हॉल आहे आणि बाजूला आहे ना AC वाला पण आहे तुमच्याकडे, तर तो ऑप्शन आहे. बाजूला आहे ना, बाजूला AC पण आहे इकडे. सो 420 रुपये बिल आला. त्याच्यामध्ये 4 रोटी 3 चपाती पापड हांडी एवढा. तर टेस्ट चांगली होती, म्हणजे एकदम मी वाईट पण नाही बोलू शकत. गुजरातमध्ये असल्या इकडं गोड भेटतं, इकडे असं हे भेटत. टेस्ट पण होते. सानिध्यचं पण झालं तेव्हा. बॅटरी झाले 65%. आता आमचं जेवण झालं आणि बॅटरी 70% आहे आता. हे बघत होतो नॉईजचं वगैरे कसं आहे. 70% आहे बॅटरी, चार्ज झाले. आणि इथे मल्टिपल शॉप्स आहे. हा हॉटेलचा रूम आहे, त्यांचं रिसेप्शन इकडे आहे. इथे फास्ट फूडचा आयटम आहे, इथे जेवणाचं आहे
AC हॉल आहे तिकडे, BR हॉटेल भिलाड गेट, तिकडे फोटो वगैरे काढू शकतो. इथे शॉप्स आहे, इथे स्वीट्स आहे, इथे परफ्युम्स आहे, गिफ्ट्स आहे, परफ्यूम गिफ्ट वगैरे. ते आता सानिध्य गेलाय. इकडे गार्डन आहे ना, गार्डन मध्ये खेळायला, गार्डन मध्ये खेळायचं बोलतोय, त्यासाठीच त्याने पटापट पटापट जेवण करून घेतलं. गार्डन मध्ये खेळायचंय. हे बघा, गेला तो. इथे घोडा गाडी, ऊन हाय पण त्याला टोपी घातली गार्डन मध्ये जायला. गार्डन मध्ये गेलाय तो. आणि इथे लिहिलेलं पण आहे थुकू नका, आणि गार्डन मध्ये फक्त फॅमिली वाले तेच अलाउड आहेत. असं काय खेळतो? स्लाइड करतो. आता स्लाइड करायला चाललाय तो. बरं आहे, हॉटेल आहे ना, लहान मुलांसाठी असं काही बनवलं ना, तर मग लहान मुलं आहे ना मस्त म्हणजे किरकिर किंवा हे करत नाही. त्यांना असं स्लाइड वरतून यायला आवडतं. हा बा, खुश आहे ना, त्याच्यामुळे त्याने काही एवढं सतावलं नाही. नाही तर मुलं सतावतात. आता ते त्याचं खेळणं चालू आहे. आता एक प्रॉब्लेम आहे, इथून निघताना फक्त लवकर निघायला पाहिजे. नाहीतर मग बोलेल की मला खेळत बसायचं आहे. चालत जायचं, घाण लागेल, गरम पण येते. हाय मित्रांनो, सो ऑलमोस्ट 2:42 झाले. आम्ही थोडासा वेळ काढला इकडे. ओके, कारण नेक्स्ट डेस्टिनेशन पण बघत होतो. तर आता 140 किलोमीटर वरती दुसरा चार्जर आहे सुरतच्या पुढे, म्हणजे तिकडे एकदा चार्जिंग करणार. आता टियागो EV ला किती 160 लागते ना, मग त्याच्यानुसार त्याच्यानुसार आपल्याला प्लॅन करावा लागतो. तर आता 160 किलोमीटर 140 किलोमीटर वरती दुसरा चार्जर आहे सुरतच्या पुढे, तिथे करेल. आणि मग त्याच्यानंतर मग डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ हॉटेलवरती. ओके, सो हा अपडेट होता. हा तिसरा टोल आहे, आणि तिसऱ्या टोलला पण 65 रुपीज आहे इथे पण चार्जेस. सो आतापर्यंत आमच्या प्रत्येक टोलला आहे ना 65 रुपीज चार्जेस. तो एक टोल भरपूर आहेत, पण आहे ना रोड, काही ठिकाणी रोड चांगले आहेत, पण मध्येच आहे ना असे खड्डे येतात रोड वरती. तर हा एक प्रॉब्लेम आहे इकडे टोलचा. आता इथे आपण आपला टोल देऊया. आणि हा इकडे पण टोल पेड केला. सो हा तिसरा टोल झाला टोटल पूर्ण टोल मधून. ओके, आणि आता आम्ही आहे ना सुरत पासून 50 किलोमीटर वर लांब आहे, म्हणजे सुरत येईल 50 किलोमीटर वरती. तिकडे एक चार्जिंग स्टेशन घ्यावाच लागेल, कारण 130 किलोमीटरची रेंज आहे आणि 50 किलोमीटर आहे. मग ती सेकंड चार्जिंग असेल. त्याच्यानंतर मग डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळच हॉटेल स्टे करून तिथे पण 4-5 ठिकाणी चार्जर आहे, तिथेच करेल चार्जर उद्या. असं करेल, आणि मग उद्या सकाळी स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ. हाय मित्रांनो, आम्ही ना 40 किलो लांब आहे सुरत पासून, तिकडे पोहोचलोय. आणि इकडे ट्रॅफिक आहे, इकडे थोडीशी ट्रॅफिक लागले. इथे दाखवतोय 3 मिनिटाची ट्रॅफिक दाखवतोय तो. ब्रिज जवळच काहीतरी, मला वाटतं खाली एक सर्व्हिस रोड आहे तिकडेच दाखव. आतापर्यंत कुठे ट्रॅफिक नव्हती, इकडून तिकडून इकडेच ट्रॅफिक लागली. आणि आता वाजले 5:30, संध्याकाळ झाली. आज निघताना पण लेट, 5:30 वाजले आता. हा, त्या चार्जर वरती पोचायला 6:21 6:30 होतीलच. पण असे जर मध्ये जर ट्रॅफिक लागले तर मग येणार. आणि चार्ज करून मग पुन्हा 2.5 तासाची जर्नी आहे, 2-2.5 तासाची. म्हणजे 7:30ला निघालो तर 10 9:30 10. तेच मला वाटतं रोड ते इथेच काहीतरी झालेलं आहे. हो,
तेव्हा इकडेच बंद झालाय छोटा रोड. हा एक रोड बंद केलाय आय गेस. काम चाललंय वाटतं की काहीतरी झालंय त्याच्यामुळे डांबरचं काम चाललंय ते काय त्या साईडला, त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक दाखवत होता. तो गुड इव्हनिंग. झाले 5:30 वाजले ना आता, आणि मस्त सूर्यास्त वगैरे दिसतोय आता. बघा ना, आपण घरी असताना कधी लवकर बघत नाही, पण इथे छान वाटतोय आज. एकदम मस्त असा लाल लाल सूर्यास्ता कलर येतोय, लाले लाल, आणि सूर्य असा लाल गेला आता. सूर्यास्त झाला मित्रांनो. ऑलमोस्ट आता 6:15 झाले. लवकर सूर्यास्त होतो ना. सुरतला आता, सुरतचा टोल आहे हा, 4था टोल. इथे पण आय गेस 65 रुपीजच आहे इथे पण. ओके, तर आता इथे पुन्हा चार्जिंग करावी लागेल. अजून 3.5 किलोमीटरवरती चार्जर आहे इकडून. सुरतच्या थोडासा पुढे आहे चार्जर, आणि मग तिकडून मग डायरेक्ट लास्ट स्टॉप तो स्टॅच्यू ऑफ युनिटी येतो. 130 किलोमीटरवरती आहे तिकडून. म्हणजे आपली चार्जिंग पण होईल आणि आपण पोहोचू पण तिकडे. आता ट्रॅफिक नाही आहे, हे आपला टोल आहे, टोल. हे हाय मित्रांनो, आता आहे ना सुरतमध्ये आहे, आणि हा हायवे इकडेच गाडी चार्जिंगला आहे. 60% झाले. आलो तेव्हा 34% होती गाडी. आणि इकडेच आहे ना, हे हॉटेल राज आहे. हे बघा, हॉटेल राज, इथेच चार्जर आहे जिओचा. 2 गन आहेत 60-60 किलोवॅटचे, 20 रुपयाला. बाजूलाच ATM पण आहे, त्याच्यामुळे खाण्याची पिण्याची वगैरे सगळी सोय आहे इथेच. आणि तिथे हे जे आहे ना इकडे, इथे गार्डन आहे. सानिध्य सध्या तिकडे गेलाय खेळायला, तर सध्या आम्ही थोडासा आराम करतो, आणि तोपर्यंत 90% वगैरे करेल, मग आराम करेल. आता सध्या काय आहे की गाडी 130 किलोमीटर जायचं आहे अजून, आणि 135ची रेंज दाखवते, त्याच्यामुळे 80-90 किलोमीटर करेल आणि मग तिकडे जाईल. ओके, तर इकडून अजून 2.5 तास दाखवतोय. म्हणजे 7 वाजता जर इकडून निघालो, 7-7:30ला, 2.5, तर म्हणजे 10 वाजता पोहोचेल तिथे. तर असं आहे. अजून वॉशरूमला वगैरे गेलो ना, नंतर जाईल वगैरे. बघ, क्लीन नसणार आता या हायवेला, पण हे आहे. आणि काय क्लायमेट वगैरे नॉर्मल आहे, अजून काय थंड वगैरे असं काय वाटत नाही इकडे. आणि हा काय हायवेच्या बाजूलाच आहे. तर आता इकडे आहे ना, लॉक करतो की आपली हायवेच्या बाजूलाच आहे. आम्ही मोस्टली काय करतो, जेव्हा गाडी चार्ज असते ना, त्याच दरम्यान आहे ना, आम्ही आहे ना फोटो, त्याच्यानंतर मोस्टली गार्डनवालच बघतो जिथे सानिध्य वगैरे खेळू शकतो. आता सानिध्य बोलतोय की मला त्याला फोटो काढायचा आहे. मगापासून त्याचं चालू होतं फोटो काढायचा आहे ना. मग याच्यावरती फोटो काढला शेवटी त्याने. ह्या हॉर्सवरती त्याला फोटो काढायचा आहे, आणि गार्डन मध्ये खेळायचं असतं. तर मग गार्डन मध्ये पण खूप खेळायला. आता उतरायचं. हा, काय खायचं आता? थांब वेट कर. 97% झाली बॅटरी चार्ज. ऍक्च्युली ते असंच बसता बोलता झाली तेवढी. आता इथे ना स्टॉप करतो याला सरळ. 90% म्हणजे भरपूर झाली. स्टॉप केला. आता ही ज्यावेळी बंद होईल ना, त्यावेळी कळेल. आता याचे किती पैसे झाले ना, ते आपल्याला ऍप वरती दिसेल. तसं मी करेलच अपडेट. हा, ते हे पण बसतील. आता मी पण गाडीला आहे ना, ते सगळं काढतो, ऍप वरून पण बघतो, ते सगळं काढतो. काढायचं. दिसतंय का? शॉर्टकट मिळालाय छोटा. झुरितचा गाव आहे. आता किती किलोमीटर आहे आपल्याला? अजून 71 किलोमीटर वरती केवाडी आहे. ओके, तिथे हॉटेल्स वगैरे आहेत भरपूर. एकता नगर रेल्वे स्टेशन आहे ना, त्याच्या जवळच आहे ते. आणि पूर्ण हा रोड गावागावातनं गेलेला आहे.
आणि आजूबाजूला गुगल मॅपने ऍज इट इज आतमधून नेलं, पण मग आम्ही पहिलं विचारलं तर ते बोलले की हा नाही सेफ आहे. समोरून पण एक गाडी चालले ना, हा मग आता आम्ही पण त्यांच्या मागे मागेच चाललो. या रस्त्याला पूर्ण आमच्या दोघांच्याच गाड्या आहेत. नाही, गाड्या आहेत, येत आहेत मध्ये मध्ये, एका समोर बाईक बीक येतात. हा, पण ठीक आहे, कारण हा आतला रोड ओके. मगाशी जो तो नॅशनल हायवे होता तो 5 किलोमीटर होता आणि याच्यापेक्षा खराब रोडची हालत होती त्या. गुजरात मध्ये So आता आम्ही रोड आम्हाला खूपच कमी चांगले मिळाले. आम्ही नॅशनल हायवे ना तो सोडला आणि स्टेट हायवेला आलोय आता. म्हणजे जो भरूच वरून वडोदराला जाणार आहे ना तो रोड सोडला आणि आता आम्ही आतमधून रोडला आलोय. मुंबईचे रस्ते ना गुजरातचे रस्ते हे करतात. कॉम्पिटिशन आहे त्यांच्यात. खूप कमी आहे. हा, रोडची हालत काही ठिकाणी चांगली आहे, पण मध्येच असा मोठा एकदम 10% असं आहे, पण मध्येच एकदम असे मोठे मोठे खड्डे येतात की गाडी डायरेक्ट खड्ड्यांमध्ये वगैरे जाऊ शकतो. आता दिवसा वगैरे ठीक होतं, पण नाईटला तर कळूनच येत नाही ना हायवेज. हे बघा, हा काव आहे हे. हा, त्याला काव दिसली आता, गुजरातची काव दिसली. ससा हे कोणास ठाऊक कसा सिनेमात गेला ससा. हे गाव हे बघ, बकरी वगैरे आहेत बघ गाव. दुकानात चालू असतात, कडकडीत सगळी जागा असतात. लोक हा शेती वगैरे करून आता ऑलमोस्ट झोपले ते. विशेष दिसलं नाही. तू रेकॉर्ड करतेस ना ते. हाय मित्रांनो, सो फायनली आम्ही ना जेवण वगैरे झालं आमचं. तर आम्ही ना जेवण हॉटेल साई इन रेस्टॉरंट इथे केलेलं. इन रेस्टॉरंट ना इथे जेवण केलं आणि हे बघा ते तिकडे. जेवणाची क्वालिटी चांगली होती. ओके, 500 रुपीज मध्ये डाळ खिचडी, 2 चपाती, त्याच्यानंतर आपले शेव मसाला, टेस्ट चांगली होती. ओके, ताक वगैरे, पाण्याची बॉटल, हे सर्व वगैरे ना टेस्ट खरंच चांगली होती. त्याच्यामुळे रिकमेंडेड आहे. ह्या रोडला आहे ना आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी एंट्री आहे ना, इकडून आहे ना मेन रोडने इथून एंट्री घेतो. अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर वरतीच आहे आतमध्ये आणि इथून 8 ते 9 किलोमीटर वरती स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. तर आमचं आता हे आम्ही हॉटेलमध्ये जाऊ आणि हे करू, एंट्री रूममध्ये एंट्री घेऊ. ऑलरेडी आमचं रजिस्टर वगैरे सगळं झालेलं आहे, जेवण वगैरे पण झालं आता. मित्रांनो, तर हा आमचा आहे ना रूम आहे. रूमच्या बाहेर आहे ना हा पॅसेज आहे मस्त. इकडेच आहे ना हे काय वेगवेगळ्या टाईपचे पेंटिंग आहे आणि हा सानिध्य, हा रूम टूर आहे. इकडे वॉशरूम वगैरे आहे, वॉशरूम क्लीन आहे. आणि हा आपला असा रूम, AC आहे, लाईट, फॅन आणि इकडून खिडकी आहे ना, खिडकीतनं रोड दिसतो आणि गाडी पण दिसते आपली. तर ते बघा तिकडे गाडी उभी आहे ना कॉर्नरला, एकदम एंडला, एंडवाली आहे ना. हा, आणि हा रोड आहे मेन रोड. आता दिसेल इकडून लाईट रिफ्लेक्शन येत होतं ना. हा, आता दिसतो ना. आणि ही आपली गाडी. ओके, आजच्या हेक्टिक शेड्यूल मधून आजचा ब्लॉग इकडे सेंड करतो आणि मग ना उद्या नव्याने सुरुवात होईल ब्लॉगची. सो आजसाठी गुड नाईट सर्वांना.